माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, अजित पवारांनी काल असं बोलताना सांगितलं की धंगेकरांना विसर पडलाय की ते महायुतीत आहेत। एकनाथ शिंदेंनी त्यांना सांगावं। तुम्हाला काही एकनाथ शिंदेंचा फोन आलाय, काय समज तुम्हाला दिलेली आहे, काही सांगण्यात आलेलं आहे? कारण तुम्ही जरा थोडंसं बोलण्यात कमी पडताय सध्या। नाही ना, अजिबात बोलायला कमी पडत नाही। एकनाथ शिंदे साहेब आता दुपारी येणारी आमची मीटिंग आहे। मीटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांना पुण्याच्या विषयावर की पुण्यात चाललेली गुन्हेगारी ह्याच्यावर मीच त्यांच्याशी चर्चा करणार आहे की एवढ्या प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी, सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीनं गुन्हेगार दिवसा डोळ्या, पोलिसांना सुद्धा दिवसा डोळ्या मारहाण होते, त्यांच्यावर खुनी हल्ला होतो। अशा वेळेला आपण सर्वांनी मिळून, म्हणजे पुणेकर म्हणून, म्हणजे सगळ्यांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच की हा बिमोड केला पाहिजे ह्या गुन्हेगारीचा आणि ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। आणि जे गुन्हेगार पुढाऱ्यांच्या, नेत्यांच्या आजूबाजूला वावर असल्यामुळं सर्वसामान्य माणूस ह्याच्यामध्ये भरडला जातो, तो त्याच्यावर अन्याय झाला तर तो पोलीस चौकीपर्यंत पोहोचत नाही। तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढं उचललं पाहिजे, हे माझं मत सगळ्यांसाठीच आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, एक ॲक्शन प्लॅन केला पाहिजे आणि जेणेकरून पुण्यातली गुन्हेगारी संपली पाहिजे। पण तुम्हाला विसर म्हणजे तुम्हाला आलाय का एकनाथ शिंदेंचा फोन? समज दिलाय तुम्हाला? जरा समळून बोलत जावा आपल्या मित्र पक्षातील नेत्यांवर जरा। मी आजही आमच्या मित्र पक्षाच्या एकाही नेत्याला वाईट बोललो नाही। मी फक्त सातत्याने चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर नेते आहेत भाजपचे, विचारतो की तुम्ही ॲक्शन प्लॅन घ्या। मी काय त्यांचा माझा दुश्मन नाही, बांधायला बांध नाही। निलेश गायकवाड काय माझ्यापर्यंत कधी भविष्यात येईल असं मला वाटत नाही। पण पुणेकरांचा प्रश्न आणि पुणेकरांचा प्रश्न दादांनाच विचारावा लागेल, कारण ते मंत्री आहेत आणि त्या भागामध्ये 10 वर्ष ते आमदार आहेत। आपण उभा राहिलेल्या केळवाडीच्या गाड्यावाल्याला विचारणार की पुण्याची गुन्हेगारी कमी कर, पानटपरीवाल्याला विचारणार, ते पुढारी आहेत, नेते आहेत आणि आपले नेते असल्यामुळे आपण त्यांनाच जाब विचारणार, आपण दुसरं कोणाला विचारणार नाही। हा माझा काय विरोध म्हणून नाही, पण एक पुणेकर म्हणून मी त्यांना विचारतो की ॲक्शन प्लॅन घ्या। 1995 साली ज्या वेळेला शिवसेना भाजप सरकार आलं, आदरणीय गोपीनाथ मुंडे त्यावेळेला गृहमंत्री होते, तो मुंबईची गुन्हेगारी मोडून काढली ना, एवढे प्रचंड होती ती गुन्हेगारी। तोच पॅटर्न पुण्यात आलाय, तो एकदा पॅटर्न संपवा ना, शेवटी पुणेकरांना दिलासा द्या। अर्थात फोन येऊन गेलाय आणि आज त्याच्यानंतर एकनाथ शिंदे पुण्यात आल्यानंतर तुम्ही भेट घेणार आहात? नाही ना, मला फोन नाही आला, मी कधी आत बाहेर करत नाही, मला फोन नाही आला, पण मी भेटणार आहे। म्हणजे हे या सगळ्या संदर्भात सांगणार आहेत? भाजपचे काही नेते तुमच्यासाठी तक्रारी देखील करतायत त्यांच्याकडे जाऊन? नाही, मला भाजपाच्या सगळ्याच नेत्यांना एक विनंती की मी माझ्यासाठी करत नाही, माझा काय रोल आहे? तुम्ही सगळे आपण एकत्र म्हणून गुन्हेगारी मोडीत काढू, त्यांची जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे। जर एखादा चुकीचा माणूस जर आपल्या नेत्याच्या आजूबाजूला जात असेल आणि त्याचा गैरफायदा घेत असेल तर आपल्या नेत्याला आपण आरसा दाखवला पाहिजे। तर सगळ्या भाजपवाले आतमध्ये जी कुजबूज करतात ते माझ्याबरोबर आले तर त्यांना कारण की धंगेकर बोलतात ते योग्य बोलतात। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर काल रोहित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काही पुरावे दिलेले आहेत। एवढंच काय तर त्यांनी एक व्हिडिओ दाखवला ज्यामध्ये मुख्यमंत्री देखील सचिन घायवळ, जो गुंड निलेश घायवळचा भाऊ आहे, त्याचं देखील नाव घेत आहेत त्या यादीमध्ये जे प्रमुख म्हणजे पाहुणे आहेत किंवा स्टेजवर उपस्थित आहेत। ह्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी एकदा सांगितलं पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना की अशी लोक व्यासपीठावर येता कामा नये आणि ते आल्यामुळं सगळेच लोक अडचणीत येतात। ही आचारसंहिता केली पाहिजे, गुन्हेगार मुक्त आपल्या स्टेजवर आलं नाही पाहिजे, आपल्या पक्षात नाही आला पाहिजे, त्याला उमेदवार दिली, हे चांगलं आम्ही पुणेकर म्हणून बोलतो। मला कोणाची अडचण नाही आणि माझी अडचण केली तर मी त्याला सक्षम आहे। पण ही सगळ्यांनी म्हणजे सगळ्याच पक्षाच्या लिडरांनी ह्याच्यामध्ये, रोहित पवार म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं। म्हणजे का ते जर असं पाठीशी घालत असतील गुंडांना, त्यांना माहीत नव्हतं का? थेट ते नावं घेतात या सचिन घायवळांची ह्याची। नाही, हे रोहित दादांचं मत आहे, ते व्यवस्थित सांगतील, पण मी आपले पुणेकर म्हणून माझी बाजू आहे की सगळ्यांनी मिळून गुन्हेगारी संपुष्टात आणली पाहिजे। तुम्ही सातत्याने पुण्यातील गुन्हेगारीबद्दल बोलताय, बरेचदा तुम्ही आरोप चंद्रकांत दादा पाटील केले, पण चंद्रकांत दादा पाटील या विषयावर कधी बोलताना दिसत नाहीत लवकर अलीकडं। नाही, पण मी तेच म्हणतो की मी दादांनी बोललं पाहिजे। मी परत एकदा सांगतो की आम्ही पानटपरीवाला विचारणार नाही। दादा प्रमुख आहेत, त्या पुणे मंत्री आहेत, आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, लोकांनी त्यांना सर्वोच्च पदावर निवडून दिले, त्यांची जबाबदारी त्यांनाच विचारणार ना, लोकांना कोणाला विचारणार, दुसऱ्याला विचारू शकत। धंगेकरांना काय वाटतं चंद्रकांत दादा पाटलांनी काय करावं? ह्याच्यामध्ये दादांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे
आपल्या आजूबाजूला असलेल्या गुन्हेगार प्रवृत्तीची लोक आणि जे गुन्हेगारांबद्दल असलेले संबंध ही लोक बाजूला करून पुणे शहराला भयमुक्त पुणे द्यावं अशी आम्हाला माझी त्यांच्याकडे विनंती आहे. माझे ते दुश्मन नाही, पण मी हे सांगतो, हे माझ्यासाठी सांगत नाही, पुणेकरांसाठी सांगतो. तुमचं चंद्रकांत दादा पाटील ऐकत नाही अशी तक्रार तुम्ही आज मग एकनाथ शिंदेकडे करणार का? मी कधीच आयुष्यात तक्रार करत नाही, कोणाचीच तक्रार, माझी तक्रार हा माझ्या पिंडच नाही. मी भूमिका मांडतो, जी भूमिका ज्यांना पटन ती त्याच्यावर निर्णय घेतील, ज्यांना भूमिका नाही पटन ते माझ्या घरावर, कुटुंब, माझ्या मुलाबाळावर सगळी तयारी असते त्यांची, ती येतातच. म्हणजे तुमची पूर्ण तयारी आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो की मी भूमिका ही माझी स्वच्छ भूमिका असते आणि ती माझ्या हिताची नसती, समाजाच्या हिताची असते. आणि मला वाटत नाही की माझी भूमिकेला कोणाचा विरोध असेल. आता मधले जे बोलतात जे आहेत ते त्यांना आता कितपत समज माहीत नाही, पण मी निलेश गावावर बोलतो, लोक माझ्या मुलावर बोलतात, त्याचं वय 21, माझ्या कुटुंबावर बोलतात. काय संबंध आहे त्याचा? तुम्ही माझ्याशी लढा ना. आणि मी लढताना काय भाजपशी नाही लढत, मी पुणेकरांच्या हिताचा विचार करून बोलतोय. अर्थात ज्या पद्धतीने आतापर्यंत दंगेकर आरोप करत होते, बोलत होते, हे फक्त पुणेकरांच्या हितासाठी बोलत होते. पुण्यातली जी गुंडगिरी आहे ती संपवावी आणि महायुतीतील जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही मोडून काढावी आणि चंद्रकांत पाटलांनी यामध्ये पुढाकार घ्यावा असं देखील दंगेकर या ठिकाणी व्यक्त करतायत. आणि यासाठी ते आज एकनाथ शिंदेंना देखील भेटणार आहेत. या संपूर्ण गुन्हेगारीबद्दल, वाढत्या गुन्हेगारीबद्दल देखील ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार आहेत आणि त्यांनी देखील काही कठोर पावलं उचलावी अशी देखील ते या ठिकाणी विनंती करणार आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकर, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.